बुलेटिनची सुरुवात करूयात. बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोलीमध्ये सर्पदंश झाल्यामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झालेला आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातल्या जपतलाई आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. जपतलाई हे अनुदानित निवासी आश्रमशाळा आहे. तर रात्री विद्यार्थिनींनी खोलीत झोपलेला असताना सापाने दंश केला अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते. मृतक 3ही विद्यार्थिनींना आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आलंय. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर सध्या आपल्यासोबत आहेत. मंगेश, अनुदानित अशा आश्रमशाळेतला हा सगळा प्रकार आहे. नेमकं काय घडलेलं होतं? सर्पदंशाने 3घींचा मृत्यू झालाय. आकांक्षा, अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. रात्री 2:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. वसतिगृहात, आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनी झोपलेल्या असताना रात्री 2:30 वाजताच्या सुमारास 3 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. त्यामुळे त्या तिघींनाही धानोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धानोराच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर 6वीतील दीपिका लकडा या विद्यार्थिनीचा आणि 8वीतील सुस्मिता मंडले या 2 विद्यार्थिनींचा धानोरा रुग्णालयात मृत्यू झाला. तर एक गंभीर असलेल्या दुसरीतील अनु कोरेटे या विद्यार्थिनीला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिचा सुद्धा तिथे गडचिरोलीमध्ये मृत्यू झाला आहे. तर आणखी तिघी गंभीर असून त्यांच्यावर सध्या गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. यापैकी सुरेश नैताम या एका विद्यार्थिनीची प्रकृती फार गंभीर आहे. त्यामुळे एकंदर या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर आहे. यामुळे आश्रमशाळेतील व्यवस्थेचा पुन्हा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अशा प्रकारे आश्रमशाळा, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये आश्रमशाळांची दुरावस्था झाली आहे. वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधा नाही आणि अशा सुविधांमध्ये विद्यार्थिनी झोपत असतात आणि रात्री अशा प्रकार घडल्यानंतर 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि 3 विद्यार्थिनी गंभीर आहेत. एकंदर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मोठा रोष व्यक्त केला जात असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला आहे. अद्याप प्रशासनाकडून या घटनेसंदर्भात कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अनेक नागरिकांनी या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी करून या घटनेची चौकशी जाणून घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. आकांक्षा, अगदी धन्यवाद मंगेश या सविस्तर माहितीसाठी. देशाच्या राजकारणामधील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्ली